कहते हैं एक गुनाहगार चाहे कितना भी शातिर क्यों न हो, वे पुलिस के हाथ से नहीं बच सकता। लेकिन पुणे में मात्र 12 घंटे के अंदर ही पुलिस ने हत्या की गुत्थी सुलझाकर हत्यारों को हिरासत में ले लिया। इस घटना ने पति पत्नी के रिश्ते को फिर तार तार कर दिया। प्रेमी की मदद से पति को धोखा देने वाली महिला की साजिश का आखिरकार खुलासा हो गया। रायगढ़ पुलिस ने महज 12 घंटे में वारदात का खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर सलाखों के पीछे भेज दिया। आरोपी पत्नी योगिता भीसे ने अपने प्रेमी शिवाजी बसवंत सुतार के साथ मिलकर पति सिद्धेश्वर भीसे की 3 मार्च को गला घोंटकर हत्या कर दी थी, जिसके बाद शव को बोरे में भरकर सारोला स्थित नीरा नदी में फेंक दिया। 9 मार्च को मृतक का शव सारोला में पाया गया। शव मिलने के बाद पुलिस ने मृतक के हाथ पर ओम अक्षर के टैटू से उसकी पहचान की। पुलिस की शक की सुई सीधे मृतक की पत्नी पर ठहर गई। पुलिस जांच के बाद आखिरकार उसने हत्या की बात कबूल कर ली। रायगढ़ पुलिस ने इस हत्या की गुत्थी को महज 12 घंटे में सुलझा लिया। 2 दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आपली बॉर्डर आहे, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा, ही जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी, त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता। त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावरनं पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली। त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर, मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंधूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना आज कोर्टात हजर केलं। त्या दोघांची चपळ 17 तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झाला। कारण काय प्रायमा फेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनैतिक संबंधांमधनं हा खून झाला असावा। पुढील तपासाआधी त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे ते बघावं लागेल। मृतदेहाची ओळख कशी होईल? मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवरनं आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली। त्याचे जे चुलत भाऊ आहे, त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या अवगत होत गेल्या। कुठं मारलं होतं? पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मारण्यात आलं होतं आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्ये फेकण्यात आली। आरोपी गावावरून आला। आता हे खूपच लवकर होईल। आजच जेमतेम ही पीसी घेतलेली आहे आम्ही आणि त्याच्या तपासासाठी त्याच्यामध्ये निष्पन्न होईल।